तिरोडा विधानसभामध्ये आम्ही मागणी करणार आहोत आणि ते त्याचा निर्णय नानाभाऊ करणार आहे. नानाभाऊ निर्णय घेतील. नमस्कार, सत्यमेव न्यूज में आपका स्वागत है दर्शकों। गोंदिया जिला विधि कांग्रेस विभाग, वैसे मानव अधिकार विभाग और तिरोड़ा तहसील कांग्रेस कमेटी, वैसे ही तिरोड़ा शहर कांग्रेस कमेटी, इनके संयुक्त तत्वाधान से तिरोड़ा तहसील में एक भव्य कांग्रेस कार्यकर्ता मेळावा का आयोजन किया गया, जिसमें तकरीबन 2 से 2,500 कार्यकर्ता मतदार बंधुओं ने अपनी उपस्थिति दर्शाई। जो कि दरअसल आपको पता है कि अभी बारिश के दिन है और सारे किसान भाई बहन जो है खेती के काम में है। ऐसे में तिरोड़ा तहसील में भारी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता और मतदारों की उपस्थिति कहीं ना कहीं कांग्रेस की ताकत जो है तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र में बहुत ज्यादा होने को दर्शाती है। दर्शकों, आपको बता दें कि अभी विधानसभा चुनाव की सरगर्मी चारों ओर छाई है। ऐसे में कांग्रेस से कई उम्मीदवार सामने आ रहे हैं और देखा जाए तो महाविकास आघाड़ी की बात अगर करें तो एक और राष्ट्रवादी शरद पवार गुट ये भी टिकट की मांग कर रहे हैं और ऐसे में कांग्रेस भी अपनी दावेदारी ठोक रहा है। तो ऐसे में विधि, कायदे और मानव अधिकार इनके संयुक्त विद्यमान से कांग्रेस कमेटी द्वारा तिरोड़ा में जो आयोजित कांग्रेस का कार्यक्रम था, इसमें भारी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता और नेता उपस्थित थे। ये कांग्रेस का कहीं ना कहीं शक्ति प्रदर्शन दिखाई दे रहा है। दर्शकों, इस कार्यक्रम के चलते कांग्रेस विधि सेल के जिला अध्यक्ष टीबी कटरे इन्होंने क्या मार्गदर्शन किया, आइए देखते हैं। अधिकार विधि सेल तालुका कांग्रेस कमिटी तिरोडा, तालुका कांग्रेस कमिटी गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्याचे अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपभाऊ बनसोड, प्रमुखता ज्यांची आहे, प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे साहेब, आमदार सन्माननीय अभिजित वंजारी साहेब, सहकार सेलचे अध्यक्ष राजाराम पटलेजी, ओबीसी सेलचे अध्यक्ष जितेंद्र कटरे, महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय पीजी कटरे साहेब, सन्माननीय अमर वराळे साहेब, सन्माननीय ज्येष्ठ नेते रामसिंहभाऊ बघेले, विधानसभा क्षेत्राचे समन्वयक नागेश्वरजी निमजे, समन्वयक गोंदिया जिल्हा गोंदिया तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशजी अंबुले साहेब, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मंच आणि ह्या मेळाव्याला उपस्थित सन्माननीय सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा मेळावा काँग्रेस आयोजित केलेला आहे आणि ह्या मेळाव्याद्वारे आज नवनियुक्त तालुका विधि सेलचे अध्यक्ष, या तिरोडा तालुक्याचे बादचे अध्यक्ष सन्माननीय हरी गिळे साहेब यांची नियुक्ती केलेली आहे। मी जिल्हा बादचा अध्यक्ष 4 वेळेपासून आहे, चौथ्यांदा सुद्धा जिल्हा बादचा अध्यक्ष झालेलो आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा, भूसंपादनाचे प्रश्न म्हणा, कितीतरी प्रश्न सोडवण्याचे काम निरंतर केलेले आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आपण वर्तमानपत्रात वाचले असाल, राहुलजींनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडले होते आणि शेतकऱ्यांना एक एमएसपी मिळावी, चांगली एमएसपी मिळावी म्हणून त्यांनी लढा दिला आणि त्यांच्या लढ्याला आपण गावागावात सुद्धा पोहोचवू ही मी सर्वांना विनंती करतो। भूसंपादनाचा मुद्दा हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे। भूसंपादन कायदा जेव्हा अंमलात आणला 2011 साली त्याचा डाग बनला आणि 2011 साली ते डाग बनला ते राहुलजीच्या मार्गदर्शनाद्वारे बनला, परंतु आज भूसंपादन कायदा हा कागदावर आहे आणि अधिकारी आणि खाजगी कंपन्या मिळून शेतकऱ्यांना फार कमी भावात, कवडीमोल भावात त्यांच्या जमिनी संपादित करतात। आम्ही त्या जमिनी कमी भावात संपादित केल्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतो आणि
या गोंदिया जिल्ह्याच्या कितीतरी हजारो शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिला. जिल्हा विधिसेच्या माध्यमाने आणखी आम्ही कामं करू, तालुका विधिसेच्या माध्यमाने आम्ही तालुका अध्यक्षाला सांगू आणि जे काही शेतकऱ्याची कामं आहेत, शेतमजुराची कामं आहेत, कष्टकरी लोकांची कामं आहेत ते करण्याचा प्रयत्न करू. आता प्रश्न आहे तिकिटाचा. ही तिकीट विधानसभा गोरेगाव चुनावाची तिकीट काँग्रेसला मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती काँग्रेसला द्यायला पाहिजे. मग कोणालाही तिकीट मिळव, आम्ही काँग्रेसला जातीने एकदम लढाकू आणि काँग्रेसला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. एवढे करून मी आपले 2 शब्द संपवित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मला नुकसान सांगितलं पाहिजे की या ठिकाणी बसलेला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याचा भावना आहे. आमच्या नेत्यांनी 19 तारखेच्या मीटिंगमध्ये मुंबईला सांगितलं, समिती चोली कला साहेब यांनी सांगितलं की निवडणूक ही महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. पण वंजारी साहेब या ठिकाणी राष्ट्रवादीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रखरपणे ही गोष्ट आपल्या कानामध्ये प्रतिबिंबित करू इच्छितो की मागच्या 3 निवडणुकीचा जर इतिहास बघितला, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होता त्यावेळेस 2014 असेल कपिल पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विधानसभाची लढवली. 2014 वेगवेगळी निवडणूक झाली. 2019ला सुद्धा महाविकास आघाडी युतीच्या माध्यमातून निवडणूक झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि प्रयत्न केले. 2014ला मी निवडणूक लढवली. 2014 पासून राजेंद्रजी पटले असतील, या ठिकाणी अनेक जितेंद्र ठाकरे असतील, या ठिकाणी अनेक कार्य रामेशभाऊ अंबिले असतील, यांना सोबत संबंध क्षेत्र टिंगून काढला. काँग्रेस ज्वलंतपणाने उभी केली. या ठिकाणी काँग्रेसचा स्थान नाही असं सांगितलं जात होतं. त्या ठिकाणी काँग्रेसच्या हजारोच्या संख्येला कार्यकर्ता उभा करण्याचं काम आहे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं. परंतु 2021ला पुनः राष्ट्रवादीला दिली उमेदवारी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसी पडला. हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. मागच्या 3 निवडणुकीचा इतिहास बघितला. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले, शिवसेनेचे 2 तुकडे झाले. राजकीय परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रामुख्याने कोणाच्या पाठीशी उभा असेल तर ते कपिल पटेल यांच्या पाठीशी आहे. या ठिकाणी शरद पवार तर चंद्र पवार साहेब आमच्या आघाडीच्या सोबत आहे, आम्हाला हरकत नाही, परंतु ते असलं पाहिजे. परंतु या ठिकाणी प्राबल्य हे त्या राष्ट्रवादीचं नाही हे सुद्धा पक्षाने नमूद केलं पाहिजे. आणि मग जितकी जागा हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी होनी चाहिए. अगर ते झालं नाही तर या ठिकाणी बसलेला कार्यकर्ता पुन्हा हिंदुस्ला जाईल याची सुद्धा आपण नोटीस घेतली पाहिजे अशी माझी नम्रपणे प्रार्थना. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय डॉक्टर प्रशांत पडोळेजी, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये काम करतो असे या भागाचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपभाऊ पंचोडजी, या ठिकाणी या विधानसभा क्षेत्राचे समन्वयक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय छानसिंग बघेलेजी, आपल्या प्रदेश काँग्रेसचे सचिव आदरणीय पी.जी. कटरे साहेब, दुसरे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे मित्र अमर वराडेजी, या ठिकाणचे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय राजलाल पटलेजी, आमच्या जिल्ह्याच्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळेजी, या ठिकाणी उपस्थित आपले डॉक्टर टी.बी. कटरे साहेब, रमेशभाऊ अंबोलेजी, रमेशभाऊ टेंबळेजी, भगतताई, वनिताताई ठाकरेजी, जहीरभाई, पप्पू पटलेजी, दुबे साहेब, या ठिकाणी उपस्थित ओम पटलेजी, पवन मोरेजी, राजूभाऊ काळेजी, या जिल्ह्याचे तमाम आपले काँग्रेस पक्षाचे तमाम पदाधिकारी, वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व 72 कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्र, माझ्या सर्व पूर्ववक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला परिस्थिती सांगितली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा अभूतपूर्व निकाल लागला त्याच्यावरून आता भाषिकावरून भारताची जशी परीक्षा केली जाते ती येणाऱ्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीचं चित्र राहणार आहे याची सुद्धा कल्पना आपल्या सर्वांना निश्चितपणे आलेली आहे. मित्र, ज्या पद्धतीने राहुलजींनी 2014 पासून या देशामध्ये संघर्ष केला, मला वाटत नाही कोणत्याही दुसऱ्या नेत्याने इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला. पाहिजे त्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या सर्व नेत्यांनी राहुलजींना वाटेल तसं बदनाम केलं, त्यांना त्या ठिकाणी मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिला, त्यांची खासदारकी रद्द केली, त्यांना घरातून बेघर केलं आणि त्यांना
त्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी प्रसंग आला. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजीने ज्या पद्धतीने लोकांना जोडण्याचं काम केलं, त्याचाच परिणाम हा झाला की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 99 खासदार राहुलजींच्या नेतृत्वामध्ये निवडून आले आणि ते पूर्णच्या पूर्ण श्रेय निश्चितपणे राहुलजीला जाते आणि म्हणून राहुलजीचं सुद्धा आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. मित्र, आपल्या राज्यामधल्या विधानसभेच्या निवडणूक आता लवकरच होत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये या निवडणुका होणार आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्भवली आहे त्याचं कारण असं की नानाभाऊंनी सुद्धा राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळा यात्रा काढल्या, जनसंपर्क यात्रा काढल्या. नानाभाऊंनी या 36 जिल्ह्यातले सर्वच्या सर्व तालुके फिरवून काढले आणि या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चेतना देण्याचं काम केलं, त्यांना ऊर्जितावस्थेमध्ये आणण्याचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून नानाभाऊंसोबत सुद्धा जे आव्हान होतं की या राज्यातली काँग्रेस उभी केली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आठवते की मागच्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये नागपूरचे आपल्या त्या सरकारमध्ये नानाभाऊ त्या ठिकाणी स्पीकर असताना त्यांनी तो सर्व राजपाट सोडून दिला आणि या ठिकाणी काँग्रेस ही जिवंत झाली पाहिजे, काँग्रेसला पुन्हा जुनं वैभव मिळालं पाहिजे या उद्देशाने नानाभाऊंनी ते पद सोडून दिलं आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले. मित्र, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नानाभाऊंनी या संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेसची मोठी फळी निर्माण केली आणि या संपूर्ण देशामधल्या अन्य राज्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचं काम नानाभाऊंनी या राज्यामध्ये केले आणि 14 खासदार आपले काँग्रेस पक्षाचे निवडून आले. मित्र, जे आपल्या भंडारा लोकसभा क्षेत्राची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आपले प्रशांत भाऊंची तिकीट व्हायच्या पहिले जेव्हा हे ठरलं की काँग्रेस पक्ष या ठिकाणी लढणार आहे तेव्हा अनेक मीटिंग मध्ये आपण सर्वजण चर्चा करतो की इस बार पंजा आएगा 25 साल के बाद तो 100% यहाँ का खासदार भी काँग्रेस का ही रहेगा, पंजा का रहेगा. आणि तेच घडलं. 25-26 वर्षानंतर या ठिकाणी पंजा लढला आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या हक्काचा खासदार या ठिकाणी मिळाला. जे आपल्या लोकसभेच्या निवडणूक घडलं तसंच आपल्याला तिरोडा विधानसभेमध्ये सुद्धा घडवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या मित्र पक्षाचे काही लोक जर त्या ठिकाणी फिरत असतील आणि ते सांगत असतील की आमची तिकीट पक्की झाली आहे, अजून आपल्याला जबाबदारीने सांगतो, या 5 जिल्ह्याचा पर्यवेक्षक या नात्यानं सांगतो की या ठिकाणी अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांची या 288 विधानसभा क्षेत्राच्या एकाही सीटच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही आणि मग त्याच्यामध्ये निराश होण्याचं कारण नाही. परंतु आता देगा हरी खाटलावरी हेही चालणार ना, ज्याला ज्याला निवडणूक लढायची आहे त्याला आपली तयारी दर्शवावी लागेल. घर बसल्या नुसतं त्या ठिकाणी तिकीट जब मिलेगी तब मैं घर के बाहर निकलूंगा, तब संपर्क करूंगा, तेव्हा मी शेतकऱ्यांना भेटीन, तेव्हा मी गावागावामध्ये फिरीन, तेव्हा तालुक्यात फिरीन, असा राजकारणामध्ये होत नाही. मेहनत आपल्याला करावी लागेल आणि ती मेहनतीची तयारी ज्या ज्या उमेदवाराची दिसेल त्या त्या उमेदवारांचा तशा पद्धतीचा विचार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला जाईल. म्हणून माझी विनंती आहे की याला मिळणार आहे की त्याला मिळणार आहे याचा विचार करू नका. काँग्रेस पक्षाची ताकद आपल्याला वाढवायची आहे. या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण हे भाजपनं केलं, खोक्याचं राजकारण केलं, आमदार फोडण्याचं राजकारण केलं, पक्ष फोडण्याचं राजकारण केलं आणि केवळ टक्केवारीचं काम ज्या सरकारनं केलं त्या सरकारला पाडून पुन्हा एकदा काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या राज्यातल्या सर्व घटकांना न्याय मिळणार नाही. मित्र, आता जो काही यांनी महिनाभरापूर्वी निर्णय घेतला, विधिमंडळाचं आमचं अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि ज्या पद्धतीने यांना विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ती योजना लोकांसमोर मांडली, यांना असं वाटलं की आता हा गेम चेंजर राहील. परंतु जसे जसे दिवस गेले तसं तसं लोकांना कळलं की आपल्या राज्याच्या तिजोरीची हालत काय आणि म्हणून यांची ही लाडकी बहीण योजना ही चालेल की नाही चालणार, तितके पैसे सरकारच्या तिजोरीत आहे का, हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, कामगारांना न्याय मिळाला नाही आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी आम्ही दाखवण्यासाठी योजना आणायचा हे एक काम हे सरकार करत आहे. म्हणून ही राज्याची जी काही स्थिती बिघडलेली आहे ती पूर्ववत करायची असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे. आणि म्हणून ठीक आहे, आपल्याला महाविकास आघाडीमध्ये जो काही मित्र पक्षाचा जो धर्म आपल्याला पाळायचा आहे तो सुद्धा आपण पाळणार आहे. परंतु चिंता करण्याची गरज नाही, कारण नानाभाऊ याचे गृह जिल्ह्याचे इथले नेते आहेत. नानाभाऊंचा हा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, हा नानाभाऊंचा जिल्हा आहे. आणि मग या ठिकाणी सुद्धा अधिकाधिक विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष लढला पाहिजे अशा पद्धतीची आघाडीची भूमिका ही तुम्ही आम्ही सगळी त्या ठिकाणी मानणार आहे.
मला तर या ठिकाणी 5 जिल्ह्यांचा पर्यवेक्षक दादाभाऊंनी नियुक्त केलं. मी सर्व जिल्ह्यांच्या बैठका घेतल्या. आपल्या भोला भवनमध्ये सुद्धा दिलीप भाऊंसोबत त्या ठिकाणी मिटिंग घेतली. खासदार साहेब उपस्थित होते आणि मी सांगितलं की या 4 विधानसभा गोंदिया जिल्ह्याच्या त्या 4हीची आग्रहाची भूमिका आपली निश्चितपणे राहणार आहे आणि त्याच्याकरता आपल्या सर्व जिल्ह्यामधली जी स्थिती आहे ती स्थिती सुद्धा आम्ही अध्यक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी मागून घेणार आहे. जिल्हा परिषदची स्थिती काय, तिथं आपला मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे मेंबर आहे का, पंचायत समितीचे त्यांचे सभापती आहे का, या नगर परिषद या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे तिथे त्यांची काय स्थिती आहे, तिथं काँग्रेस पक्षाची काय स्थिती आहे आणि खालचं जर इन्फ्रास्ट्रक्चर आपलं असेल, खालचे कार्यकर्ते आपले असतील, आपलं जर त्या ठिकाणी क्षेत्र मजबूत असेल तर निश्चितपणे मेरिट बेसवर आपल्याच पक्षाला या विधानसभेची उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वाटाघाटीमध्ये निर्णय होईल. आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा की मी सांगितलं की 26 वर्षानंतर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये पंजा दिसला आणि प्रशांत भाऊ सारखा एक सक्षम उमेदवार दिसला आणि लोकांनी त्या ठिकाणी ते चित्र बदलवून टाकलं आणि आपल्याला आपल्या हक्काचा खासदार मिळाला, त्याच पद्धतीनं तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा निश्चितपणे सांगतो की ही सीट आपण मानू आणि निश्चितपणे या ठिकाणी ज्यालाही उमेदवार काँग्रेस पक्ष देईल, महाविकास आघाडी देईल, तो आपला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र, बीएलएची तयारी आपल्याला करायची आहे. दिलीप भाऊने तयारी सुरू केलेली आहे. धामसिंग बघेले साहेबांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की त्या ठिकाणी बीएलएची सुद्धा आम्ही आढावा बैठक घेतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये बीएलए समजा बदली करायची गरज असेल तर ते बदलावून टाका. जे निष्क्रिय लोक आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे. आपले सुद्धा पदाधिकारी जे जे आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत, जे फक्त घरी बसले असतील, जे फक्त व्हिजिटिंग कार्ड छापत असतील, जे फक्त त्या ठिकाणी आपलं व्हॉट्सअपवर फोटो पाठवत असतील, त्यांचं या पक्षामध्ये काम नाही. हा जो माणूस या ठिकाणी रस्त्यावर काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होत असेल, तो त्या ठिकाणी गावागावामध्ये फिरत असेल, तालुका स्तरावर फिरत असेल, शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी व्यथा ऐकून घेत असेल, लोकांच्या व्यथा ऐकून घेत असेल, तशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आणि अशी जर आपण तयारी केली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक चांगला निकाल या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. मित्र, या महाविकास आघाडीमध्ये एक गोष्ट तर निश्चित आहे की या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा पाठबळ आहे. या ठिकाणी इंदिराजींचा सुद्धा जो पडता काळ होता त्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचा इंदिराजींना भक्कम पाठिंबा दिला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक निवडून आले होते. तशाच पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आजही आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, मुंबईच्या तुलनेमध्ये, कोकणच्या तुलनेमध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे विदर्भातून निवडून येण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून याचा फायदा घेण्यासाठी आपण सुद्धा समोर आलं पाहिजे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपको जिस तिकीट बघणं आहे आपल्याला तुम्हाला आपली तयारी पक्षाला दाखवावं लागेल. लोकांना सुद्धा धसका बसला पाहिजे की हा उमेदवार राहू शकतो, या ठिकाणी हा उमेदवार राहिला तर आमचं काही खरं नाही. आणि म्हणून तशा पद्धतीची तयारी आपण केली पाहिजे. आणि म्हणून केवळ पक्षाच्या भरोशावर नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये फिरून तशा पद्धतीचा दबदबा तयार करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण केलं पाहिजे. आणि आता मी दिलीप भाऊंना विनंती करतो की तिरोडा विधानसभेमध्ये आजची जी इतक्या पावसामध्ये सुद्धा आपण मिटिंग घेतली, आपलं अभिनंदन. परंतु अशाच पद्धतीच्या 4ही विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला सभा लावायच्या आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय मत आहे, सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीची तयारी आपण आपल्या या जिल्ह्यात निश्चितपणे केली पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो की या महिन्याभराच्या आत अन्य आपल्या 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे मेळावे आपण लावले पाहिजे. बूथची तयारी आपण केली पाहिजे, बीएलएची तयारी केली पाहिजे आणि तशा पद्धतीचा अहवाल हा आम्ही नानाभाऊंना देऊन आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकांश आपल्या विधानसभा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी. दर्शकों, आपने यहाँ पे इन वक्ताओं के भाषणों को सुना है और सारे कार्यक्रम के जितने भी वक्ता थे इनकी सारी बातों को सुनने के बाद में यह निचोड़ निकलता है कि कहीं ना कहीं तिरोड़ा गोरेगांव क्षेत्र ये जो है ये कांग्रेस के हिस्से में आना चाहिए, यहाँ की टिकट कांग्रेस को जाना चाहिए। और इसी बात को ध्यान में रखते हुए तिरोड़ा में एक प्रकार से कांग्रेस का शक्ति प्रदर्शन इस कार्यक्रम के माध्यम से दिखाई दे रहा है। और दर्शकों, विशेष करके ये बात बहुत ही मायने रखती है कि भारी बरसात के चलते जब किसान अपने कामों में है, ऐसे में भारी उपस्थिति कार्यकर्ताओं की 2 से 2.5 हजार कार्यकर्ता मतदार बंधु वहां पे उपस्थित थे। ये कहीं ना कहीं एक संकेत को दिखाता है
कि तिरोड़ा गोरेगांव क्षेत्र में कांग्रेस की ताकत बहुत ज्यादा है। अब ऐसे में ये जो कार्यक्रम है इसके माध्यम से समझ में ऐसा ही आ रहा है। अब दर्शकों ऐसे में देखना अब ये बाकी रहेगा कि क्या गोरेगांव तिरोड़ा जो विधानसभा क्षेत्र है क्या ये कांग्रेस के हिस्से में आएगा, क्योंकि चर्चा यह भी है जब प्रफुल्ल पटेल अकेले गोंदिया जिले में राष्ट्रवादी को चला रहे थे तब राष्ट्रवादी की टिकट यहाँ से आमदार चुन के नहीं आ सका तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र से। तो जब राष्ट्रवादी के दो भाग हो गए, एक शरद पवार एक प्रफुल्ल पटेल, तो क्या ऐसे में राष्ट्रवादी शरद पवार गुट का आमदार यहाँ से चुन के आएगा क्या, ये एक बहुत बड़ा सवाल है। और इसीलिए दर्शकों कहीं ना कहीं कांग्रेस के नेताओं ने वक्ताओं ने यहाँ पे जो है कांग्रेस को ही उम्मीदवारी जाने की बात की है। तो दर्शकों अभिजीत दादा वंजारी ने भी कहा है कि हम नाना भाऊ के पास में मांग करेंगे और नाना भाऊ जो है हमारी मांग को पूरी करेंगे। आइए देखते हैं उन्होंने भी क्या कहा था। तो दर्शकों ऐसी ही खबर और जाहिरात के लिए सत्य को जानो न्यूज को देखते रहिए। मिलेंगे अगली खबर में, तब तक के नमस्कार।